डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हर हर महादेव हर हर महादेव संविधानाचा संविधानाचा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। अरे देत कसे नाही देत कसे नाही अरे असं कसं देतच नाही घेतल्याशिवाय राहत नाही लेवाशिवाय राहत नाही असं म्हणा असं कसं देवत नाही अरे असं कसं देवत नाही असं कसं देत नाही असं कसं देत नाही अरे संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं संविधान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळ्यांना न्याय मिळालाच पाहिजे हर हर महादेव हर हर महादेव महर्षी वाल्मिकी ऋषींचा विजय असो वीर राघोजी भांगरेंचा विजय असो वीरांगना झलकारी बाईंचा विजय असो नरवीर तानाजी मालुसरेंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो समस्त महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळी जमातीचा विजय असो समस्त अन्यायग्रस्त 33 जमातींचा विजय असो बोला थोडंसं बोला सगळ्यांनी बोला थोडं थोडं तुम्हाला जे वाटतं ते बोला तुम्ही कुठून आले बोला आम्ही धुळे तालुक्यातून येंद्रू येथून आम्ही 10 ते 15 लोक आलेलो आहे। तरी आम्हाला हा कोळी समाजाला अन्याय झालेला हा मिळालाच पाहिजे। हो आमच्या जमातीची खूपच दिवसापासून आम्ही हे आंदोलन खेळत आलेलो आहे तरी आम्ही याचा उपयोग आज तरी व्हायला पाहिजे आणि साहेबांनी आता आमचा विचार केला पाहिजे तरी जय वाल्मिकी बोलत आहे प्रत्येकाने बोला बोल मानस समस्या मांडा आपल्या कसा अन्याय होतोय जसं येईल तोडकं मोडकं बोला आपण आदिवासी लोक आहे कुठून आलं काय बोला नमस्कार मी पैठण तालुक्यातील किशोर घोडके औरंगाबाद जिल्ह्यामधून आलेलो आहे। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यग्रस्त आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमातीला न्याय मिळणे हक्क पूर्ण मागण्यासाठी 1 सप्टेंबरपासून गीतांजलीताई अन्नत्याग करून फक्त पाण्यावर उपोषण करीत आहेत। आमरण उपोषण चालू आहे तरी बी आपल्या समाज बांधवाला अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही इथं त्यांना भेट देण्याकरता यावा आणि आपल्या समाजाकरता काहीतरी घर सोडावा ही माझी कळकळीची विनंती आहे। आणि इथं काय मतभेद बाजूला ठेवून जाती करता यावा मला एवढं म्हणायचं आहे। महर्षी वाल्मिकी ऋषींचा आदिवासी कोळींचा हर 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा। नमस्कार मंडळी, आम्ही धुळे जिल्हा चिंचखेडा तालुका साऊर गावून आलेलो आहे। आपल्या गीतांजली ताई कोळी यांच्या 1 तारखेपासून आमरण उपोषण चालू आहे। त्यांच्या फक्त पाण्यावर अन्न न असताना पाण्यावर त्यांचे उपोषण चालू आहे। सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी, सर्व इथं आझाद मैदानाला यावे आणि एकजुटीने आपली मागणी करावे। संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी 28 महादेव कोळी 29 मल्हार कोळी 30 जमातीचे न्याय हक्क पूर्ण मागण्यासाठी 1 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण चालू असून प्रमुख मागणी महाराष्ट्रातील 1950 पूर्वीचे कोळी मुख्य जमात म्हणून नोंद असलेले आणि राज्य शासनाची अनुसूची यादी 28, 29, 30 वरील आदिवासी कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी जमात बांधवांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदी रहिवासी पुरावा ग्रह धरून विना अट
असूनही जमातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळावे या संदर्भात मंजुरी देऊन राज्य सरकारनं यासाठी तात्काळ परिपत्रक काढावे यावे यांची नोंद घ्यावी सरकार साहेबांनी। आमची हीच मागणी की आम्हाला जो डॉक्टर बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे, जो अधिकार दिला आहे तो अधिकार आम्हाला हवा। आमचे जे मुलं बाळ आहे ते शिक्षणाचे खूप आधारित, त्यांना शिक्षणाचं म्हणजे परिपत्राची खूप गरज आहे। आज ते वंचित फिरत आहेत, त्याला नोकऱ्या वगैरे मिळावी आमची मागणी। जय वाल्मिकी, जय राघोजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महर्षी वाल्मिकी कृषींच्या वीरांगना जलकारी बाईंचा वीरांगना जलकारी बाईंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, वीर राघोजी भांगरेंचा विजय असो, महर्षी वाल्मिकी ऋषींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, वीर तानाजी मालुसरेंचा विजय असो। हर हर महादेव, हर हर महादेव। कोणी बोलणार आहे का? अरे आरक्षण आपला हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, आरक्षण आपला हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। कोण म्हणजे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणजे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। आरक्षण आपला हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आपला हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। जय आदिवासी बांधवांनो, इकडे जय आदिवासी बांधवांनो, आज 9 सप्टेंबर 2025 येत्या या 1 सप्टेंबर पासून आज 9 सप्टेंबर आला। 9 दिवसापासून मी आमरण उपोषणाला बसलेली आहे आणि अन्याय एवढा आहे आपल्यावर। न्याय व्यवस्था अन्याय करते, शासन प्रशासन अन्याय करतं, सगळी यंत्रणा आपल्या विरोधात अन्यायपूर्वक बसवलेली आहे। आज 9 दिवसापासून एक महिला या महाराष्ट्रात आमरण उपोषण करते, तिच्या जमातीला न्याय भेटण्यासाठी आंदोलन करते की महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी जे वर्षांवर्षापासून वंचित आहे, जातीच्या दाखल्यापासून आदिवासी असतानाही वैधता प्रमाणपत्रासाठी वंचित आहे, त्यांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून 2003च्या नियमानुसार सुलभपणे दाखले मिळावे, वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी महसूल आणि आदिवासी विभागाचा GR निघावा, तात्काळ परिपत्रक निघावं या मागणीसाठी मी गेल्या 9 दिवसापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसली। इथं आज एवढा अन्याय सुरू आहे आपल्यावर, म्हणजे एकासाठी वेगळा कायदा, आपल्यासाठी वेगळा कायदा। इथं उपोषण करत असताना अनेक अडचणी येऊन राहिल्या। एक महिला असून मला उपोषण संपल्याने यांची वेळ आहे 9 ते 6ची वेळ आहे आझाद मैदानची। हायकोर्टाने सांगितलेलं इथं 1 दिवसात शिवाय जास्त प्रत्येक दिवसाची परवानगी काढावी लागेल। आपल्याला तर परवानगी भेटलेली, परंतु संध्याकाळनंतर इथं थांबता येत नाही। दुसऱ्यांसाठी यांनी वेगळे नियम लावले। इथं 5 दिवस दुसऱ्यांचं इथं आंदोलन सुरू होतं, पण आपल्या आंदोलनाला इथं यांनी एक महिलेचं आंदोलन असलं तरी मला इथून 6 वाजता बाहेर निघून CSTला रोज झोपावं लागलं, CSTवरून परत येऊन इथं आंदोलनाला बसावं लागलं। इतका अन्याय आपल्या आदिवासी लोकांवर सुरू आहे, त्याच्यामध्ये त्यात आपण अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, तरी देखील एवढा अन्याय वर्षानुवर्ष सहन करून देखील आता देखील वंचित आपण राहिलो आणि या मूलभूत अधिकार आपला उपोषणाचा लोकशाहीमध्ये मूलभूत अधिकार असताना देखील या अधिकारापासून सुद्धा वंचित आपल्याला ठेवताना प्रशासन दिसलं आणि तो कोणतीही व्यवस्था माझ्यासाठी झाली नाही। कायद्यात इथं जज साहेबांचा आदेश आहे की इथं उपोषणाला 1 दिवसापेक्षा जास्त दिवस थांबता येत नाही।
दररोज परवानगी घ्यावी लागते. तर ते तरी देखील आपण कायद्याचं पालन केलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं आपण कायद्याचे पालन करणारे लोक आहेत. आपण देशभक्त लोक आहे. आपण जे कोळी लोक आहेत, आदिवासी, टोकरे, महादेव, मल्हार, कोळी, आपण स्वराज्यामध्ये शिवरायांना साथ देऊन स्वराज्यांचे गड किल्ले राखले. आपण गड किल्ले लढवले. मोठे मोठे किल्ल्यांवर महादेव कोळी, मल्हार कोळी सरदार लोक होते, सैनिक लोक होते. त्यांनी मोठे मोठे किल्ले लढवले. स्वराज्यासाठी प्राणार्पण दिलं. त्याच प्राणार्पण देणारे आपले तानाजी मालुसरे असोत किंवा शिवनेरी किल्ल्यावर 1800 मावळ्यांचं शिरस्त्राण करून बलिदान देणारे आपले महादेव कोळी जमात बांधव असो. अशी स्वराज्यासाठी लढणारे आपल्या बांधवांची साक्ष देणारं शिवनेरी किल्ल्यावर कोळी चौतरा म्हणून ठिकाण आहे. त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे की कोळी बांधवांनी इथं बलिदान करणारं कोळी चौतरा नावाचं ठिकाण आहे. अशा महत्त्वाचे पुरावे आपले एवढ्या वर्षापासून आहेत. तरी देखील हे प्रशासन आपल्याला जाणून बुजून त्रास देतं. राघोजी बांगरे, वीर राघोजी बांगरे शूर क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी इंग्रजांना सळोखी पळव करून सोडलं. अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील देवगाव गावात राघोजी बांगरे हे महादेव कोळी जमातीत जन्माला आले. त्यांनी खूप मोठा लढा इंग्रज सरकारविरुद्ध उभारला आणि त्या काळामध्ये 1 लाखाची सभा त्यांनी तिथं घेतली होती. म्हणजे एवढा ताकदवान आपला कर्तृत्व असणारा आपला महादेव कोळी क्रांतिकारक बांधव होता. आणि असे राघोजी बांगरे, वीर राघोजी बांगरे. त्याचनंतर आपल्या 1857च्या क्रांती काळातील 1857च्या उठावातील झाशीच्या राणीबरोबर क्रांती करणारी आपली वीरांगना झलकारीबाई कोळी हिने देखील आपल्या पराक्रमाने इंग्रजांना हादरून सोडलं. त्या वीरांगना झलकारीबाईंचा इतिहास आठवा. त्याचप्रमाणे आपले अनेक असे शूरवीर होऊन गेले. त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये 2009 साली आदिवासी टोकराई कोळींचा विराट असा मोर्चा धुळे जिल्हा कलेक्टर ऑफिसवर निघाला. त्यावेळेस आपल्या जमातीचे बटूभाऊ कुवर यांना गोळ्या घालून प्रशासनाने ठार केलं. महाराष्ट्रातील पहिला शहीद आपला आदिवासी बांधव म्हणजे बटूभाऊ कुवर. अशी आपली शूरवीरांची आपली जात आहे, शूरवीरांची आपली जमात आहे. टोकरे कोळी बटूभाऊ कुवरांचा बटूभाऊ कुवरांचा शहीद बटूभाऊ कुवर, शहीद बटूभाऊ कुवर. आज त्याच आपल्या वीरांच्या धर्तीवर आज आझाद मैदान येथे लोकशाहीमध्ये आपण हक्क मागण्यासाठी आलेलो आहोत की आपल्याला आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार जे आपल्याला आरक्षण दिलेलं आहे, त्या आरक्षण आपल्याला दिलेलं असताना आज 78 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालेले असताना देखील आपण वंचित आहोत आपल्या हक्कापासून. आणि तोच अधिकार मागण्यासाठी आपण वेळोवेळी मोर्चे काढतो, उपोषण करतो, आंदोलन करतो. तरी देखील या आंधळ्या सरकारांना जाग येत नाही. आणि त्या आंधळ्या सरकारना जाग यावी. माननीय फडणवीस साहेब आता खूप बुद्धिमान असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. त्यांनी इथं एवढा मराठा बांधवांचा लाखो लोकांचा मोर्चा आलेला असताना सरकार गोंधळात पडलेला असताना त्यांनी पूर्ण मंत्रिमंडळ बोलून त्यांच्यावर सोल्युशन काढून त्यांच्यासाठी इथं एकाच दिवसात 1 तासात त्यांनी GR काढला मराठा बांधवांसाठी. आपलं म्हणणं एकच आहे, तुम्ही सगळ्यांना समान न्याय द्या. आमचं तर कायदेशीर आहे. आता हैदराबादच्या गॅजेटमध्ये सुद्धा आमच्या कोळी नोंदी सापडलेल्या आहेत पूर्ण. आणि साहेबांनी आता कालच मी स्टेटमेंट ऐकलं की ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तात्काळ सुलभतेने दाखले वितरित होईल. साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, आमच्या तर सगळ्या महसुलीच्या पुराव्याच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत. त्याचप्रमाणे खानदेशाच्या इनामी जमीन दिलेल्या नोंदी आमचा भक्कम पुरावा आहे 1875-78 सालचा. अजून तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला आदिवासी विभागाकडून वारंवार आमचा छळ होतो. आमच्याकडे मुलाला जर बापाला जर प्रमाणपत्र असेल तर मुलाला मिळत नाही.
आजोबाला जात प्रमाणपत्र भेटलेलं असेल तरी मुलाला मिळत नाही, बापाला वैधता भेटला असेल तरी मुलाला भेटत नाही. म्हणजे अशा प्रकारचा छळ या जात पडताळण्या समित्यांनी आणि प्रांताधिकाऱ्यांनी लावलेला आहे. तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तुमचं नियंत्रण नाही. यांचा कुठेतरी तुम्ही कार्यशाळा घ्या आणि आमचं 2003च्या नियमानुसार तुम्हीच नियम तयार केलेले आहेत. आम्ही कोणतं बाहेरचं मागत नाही, कोणाच्या ताटातलं मागत नाही. 28, 29, 30 क्रमांकावर आम्हाला जे बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे त्या संविधानानुसार आमच्या 1950 पूर्वीच्या 2003च्या नियमानुसार कोळी नोंदीचा पुरावा ग्राह्य धरून, रहिवासी पुरावा ग्राह्य धरून आम्हाला महसूल आदिवासी विभागामार्फत जी आमची मीटिंग लागली चंद्रशेखर बावनकुळे साहेबांबरोबर 8 मे रोजी, त्या मीटिंगच्या इतिवृत्तानुसार SOP करून जो काही परिपत्रक काढावे आणि आम्हाला न्याय द्यावा, सुलभपणे आम्हाला दाखले वितरित होऊ द्यावे. प्रांताधिकाऱ्यांना असे निर्देश होणारं परिपत्रक आमच्यासाठी निघावं. जात पडताळण्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यासाठी परिपत्रक असं सरकारकडून निघावं आणि आम्हाला या महाराष्ट्रात न्याय द्यावा. हीच तुम्हाला हात जोडून विनंती. हर हर महादेव, हर हर महादेव, जय आदिवासी. गीतांजलि ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गीतांजलि ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वीर बटुभाऊ पोरांच्या विजय असो, वीर बटुभाऊ पोरांच्या विजय असो. गीतांजलि ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गीतांजलि ताई तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वर्षी वाल्मी कृषींच्या विजय असो, वर्षी वाल्मी कृषींचा विजय असो, राघोजी बांगड्यांच्या विजय असो, वीर राघोजी बांगड्यांच्या विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो. आरक्षण आपल्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाचा, आरक्षण आपल्या हक्काच्या, नाही कोणाच्या बापाचा. कोण म्हणे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणे देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. करू का कट आता? बायांनी इथं येऊन बसा.